राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा विषयक उपसमितीच्या काल रात्री झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये नांदेड जिल्हा समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णयाचाही समावेश आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला नांदेड शहर जोडले गेले पाहिजे ही माझी मनस्वी इच्छा होती। त्यासाठी मी सतत प्रयत्नशील होतो। अखेर त्या प्रयत्नांना यश मिळालेले आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत समृद्धी महामार्गावरील जालना टी पॉइंट पासून थेट नांदेड शहरापर्यंत 6 पदरी द्रुतगती महामार्ग बांधण्यास तात्विक मंजुरी देण्यात आली आहे। हा महामार्ग समृद्धी महामार्गाचाच एक भाग असणार आहे। 194 किलोमीटर लांबीच्या आणि सुमारे 5,500 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पाने नांदेड जिल्ह्यासह हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना सुद्धा समृद्धी महामार्गात थेट आणि वेगवान कनेक्टिव्हिटी मिळेल। या प्रकल्पामुळे नांदेड मुंबई, नांदेड औरंगाबाद प्रवासासाठी लागणारा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत। शिवाय शेतकरी, व्यापारी, उद्योजक अशा सर्वांनाच आपल्या मालाची गतिमानतेने ने आण शक्य होणार आहे। समृद्धी महामार्ग मुंबईच्या दिशेला JNPTशी जोडला जाणार असल्याने नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील माल आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी कमी वेळेत पोहोचवता येणे शक्य होणार आहे। नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडताना नांदेड शहरातही रस्ते तयार करावे लागतील। गोदावरी नदीवरील देगलूर नाक्याच्या परिसरामध्ये एक पूल उभारावा लागेल। हे काम सुमारे पुलाचं 1000 कोटीच्या आसपास असून त्यातही कालच्या बैठकीत तात्विक मंजुरी देण्यात आली। नांदेड शहरामध्ये उभारल्या जाणाऱ्या या पुलाच्या जोड रस्त्याला या पुला वापरासाठी नांदेडच्या रहिवाशांना कोणताही टोल द्यावा लागणार नाही। एकूणच 6,500 कोटी रुपयाचा इतका अंदाजित खर्च असलेला महाविकास आघाडीचा हे दोन्ही निर्णय म्हणजे मकर संक्रांतीच्या पर्वावर राज्य सरकारने नांदेड आणि मराठवाड्याला दिलेली मोठी भेटच म्हणावी लागेल। हा प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी यापुढेही मोठे काम करावे लागणार आहे। नागरिकांच्या सहकार्याच्या आणि आशीर्वादाच्या बळावर हे काम लवकरच पूर्ण होईल याची मला खात्री आहे।